नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. 7 एप्रिल 2026चे जेवढे महत्त्वाचे चालू घडामोडीचे 10 प्रश्न असतील, हे 10 प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि नवीन पॉईंट सापडले तर तुम्हाला तुमच्या नोट्समध्ये न्यूल ठेवायचा आहे. रोज सकाळी 6 वाजता न चुकता डेली हा व्हिडिओ आपण बुलेट रॅपिड फायर या शीर्षकाखाली बघत असतो. तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. शेजारी दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक नक्की करा आणि ऑल या बटनावरती क्लिक करा. प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर येऊन जाईल. व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा. चला, मागच्या लेक्चरमध्ये जो शेवटचा प्रश्न विचारला होता त्याच्यावरती एक नजर आपण टाकूयात. नुकत्याच आर्मी मार्शल आर्ट्स रूटीन म्हणजेच अमर हा कोर्स यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी कोण बनलेले आहेत? हे जे काही कोर्स होतं आता पुणे या ठिकाणी पार पडले आहे आणि ते व्यक्ती कोण असतील, अधिकारी कोण असतील, त्याचं नाव आहे दीक्षा त्रिपाठी. पर्याय क्रमांक 4. सर्वांनी आन्सर कमेंट बॉक्समध्ये दिल्याबद्दल धन्यवाद. बघूयात अत्यंत महत्त्वाचा आजचा पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2026चे आयोजन नुकतंच करण्यात आलेलं आहे? हे एशियन बॉक्सिंग चॅम्पियनशिप आहे. याचं आयोजन करण्यात आलं होतं 2026 मध्ये. चालू आहे ही स्पर्धा अजून. तर हे उलन बटोर या ठिकाणी त्याचं आयोजन करण्यात आलं आहे. लक्षात ठेवा, उलन बटोर पर्याय क्रमांक 1. उलन बटोर जे आहे ते मंगोलिया या देशाची राजधानी येतं. मंगोलिया जो चीन आणि रशिया या दोन्ही देशांच्या दरम्यान येतो. मंगोलिया छोटासा देश. लक्षात ठेवा, मंगोलियाची राजधानी उलन बटोर आहे. मंगोलियामध्ये एक वाळवंट देखील आहे. मंगोलिया आणि चीन या दोन्ही देशांदरम्यान एक वाळवंट आहे. ज्या वाळवंटाचं नाव आहे गोबीचे वाळवंट. लक्षात ठेवा, हे पेपरला आले खूप वेळेस. गोबीचे वाळवंट हे चीन व मंगोलिया यांच्या दरम्यान येतो आणि मंगोलिया आणि भारत यांच्या दरम्यान एक युद्धाभ्यास देखील साजरा केलं जातं. कुठलं असेल हे? चीन व मंगोलिया यांच्या भारत व मंगोलिया यांच्या दरम्यानच्या युद्धाभ्यासाचं नाव आहे नोमॅडिक एलिफंट. नोमॅडिक एलिफंट नावाचा युद्धाभ्यास हा भारत व मंगोलिया यांच्या दरम्यान साजरा केला जातो. एशियन बॉक्सिंग चॅम्पियनशिप लक्षात ठेवा. आणि हे जे आपल्याला प्लेयर दिसतात यांचं नाव आहे निखत झरीन. निखत झरीन. क्वेश्चन तुम्हाला विचारतील, निखत झरीन यांचा संबंध कोणत्या खेळाशी आहे? तर ते निखत झरीनचा संबंध आहे बॉक्सिंग या खेळाशी. बॉक्सिंग संबंधित तसे मेरी कोम पण आहेत, ज्याला आपण सुपर मॉम म्हणतो, मेरी कोम. ओके. ह्याच्या व्यतिरिक्त जी बांगलादेशची राजधानी ढाका आहे. ओके, ढाका ही बांगलादेशची राजधानी आहे. बीजिंग ही चीनची राजधानी आहे आणि दिल्ली ही भारताची राजधानी आहे, जे की यमुना या नदीच्या काठी येतं दिल्ली. आशियन बॉक्सिंग चॅम्पियनशिप. मग जे काही रिसेंटली झालेले जे क्रीडा स्पर्धा त्यांच्यावरती एक नजर आपण टाकूयात. इराणी चषक 2025 जिंकलेला आहे विदर्भ. सुलतान जोहर कप 2025चा विजेता आहे भारत. महिला आशिया हॉकी वर्ल्ड कप 2025चा विजेता आहे चीन. फिडे महिला ग्रँड स्विस 2025चे विजेते आहेत आर वैशाली. आशिया क्रिकेट कप 2025चा विजेता आहे भारत. सॅफ अंडर 17 चॅम्पियनशिप 2025चा विजेता आहे भारत. फिफा अंडर 20 युवा फुटबॉल वर्ल्ड कप 2025चा विजेता आहे मोरोक्को. वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक कोणाच्या नावावर असेल तर ते खेळाडू आहेत स्मृती मंधाना. 30वी वरिष्ठ महिला राष्ट्रीय फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धा 2025 पार पडलेत. राजमाता जिजाबाई करंडक म्हणतो आपण ह्याला आणि ते विजेते आहे मणिपूर या संघाने. चला, पुढचा अत्यंत महत्त्वाचा दुसरा प्रश्न. नुकतेच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सचिव पदाचा कार्यभार हा कोणी स्वीकारला आहे? केंद्रीय मिनिस्टर ऑफ ओके इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग म्हणतो आपण. माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या सचिवपदी आता बनले तर त्यांचं नाव आहे चंचल कुमार. पर्याय क्रमांक 2. चंचल कुमार. लक्षात ठेवा, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. मग जे काही नवीन नियुक्त्या आहेत त्यांच्यावरती एक नजर आपण टाकूयात. केंद्रीय कॅबिनेट सचिव पदावरती नियुक्ती झालेली आहेत. सध्या आहेत केंद्रीय कॅबिनेट सचिव टी.व्ही. सोमनाथन. भारताचे सध्या विदेश सचिव आहेत विक्रम मिश्री. भारताचे सध्याचे गृह सचिव आहेत गोविंद मोहन. भारताचे संरक्षण सचिव आहेत राजेश कुमार सिंग. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे सध्या अध्यक्ष नवीन बनले आहेत साध्वी निरंजन ज्योती. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष आहेत किशोर मकवाना. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष आहेत अंतरसिंह आर्या. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष बनले आहेत सरदार इक्बाल सिंग लालपुरा. आणि ट्राय टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया, ट्रायचे अध्यक्ष आहेत अनिल कुमार लाहोटी. तर तिसरा प्रश्न. नासाच्या आर्टेमिस 2 या मोहिमेच्या चमूमध्ये म्हणजे संघामध्ये चंद्राच्या वातावरणात प्रवास करणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत? ओके, हे आर्टेमिस मिशन हे कशाशी संबंधित क्वेश्चन विचारतील तर ते आहे नासाशी संबंधित आहे आणि ते चंद्राशी संबंधित आहे. ओके, हे चंद्र मोहीम आहे. नासाचं हे चंद्र मोहीम आहे. लक्षात ठेवा, नासा ही अमेरिकेची एक अंतराळ संशोधन संस्था आहे आणि जेरार्ड इसाकमन
हे नासाचे नवीन अध्यक्ष बनलेत जेरार्ड इसाक मन. ओके, आता चंद्रावरती पोहोचणार नाही, चंद्राच्या वातावरणात हे 4 प्रवासी यांनी भाग घेतले आहेत. हे 4 ओके व्यक्ती व्यक्ती आहेत या ज्या आर्टेमिस मिशन 2 मध्ये समावेश होतील नासाकडून. त्यामध्ये एकमेव महिला असतील. हे एकमेव महिला, त्यांचं नाव आहे क्रिस्टिना कोच, पर्याय क्रमांक 3. क्रिस्टिना कोच लक्षात ठेवा. आणि सर्वाधिक काळ म्हणतो मी, सर्वाधिक काळ म्हणजे किती वेळ, 328 दिवस अंतराळात राहण्याचा यांचा विक्रम देखील आहे. अंतराळात जो राहण्याचा विक्रम जो आहे ना, तो राहण्याचा विक्रम कोणाच्या नावाने असेल तर क्रिस्टिना कोच लक्षात ठेवा. अमेरिकेचे क्रिस्टिना कोच 328 दिवस अंतराळात हे राहिले व्यक्ती. आता 4 व्यक्ती याच्यामध्ये ह्या मिशनमध्ये सामील झाले आहेत. दुसरे व्यक्ती कोण असतील, दुसरे 3 व्यक्ती. एकाचं नाव आहे रीड वाईसमन, रीड वाईसमन म्हणतो आपण त्याला, रीड वाईसमन आहेत. दुसरे व्यक्ती आहेत विक्टर ग्लोवर, विक्टर ग्लोवर आहेत. त्यानंतर तिसरे व्यक्ती आहेत जेरेमी हॅन्सन, जेरेमी हॅन्सन. आणि चौथे व्यक्ती आता क्रिस्टिना कोच. लक्षात ठेवा, हे आर्टेमिस मिशन IMP आहे. आणि पहिल्याच प्रयत्नात, ओके, पहिल्याच प्रयत्नामध्ये चंद्रावरती पाऊल ठेवणारं पहिलं जो काही देश आहे तर तो आहे भारत आपला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर देखील पोहोचलेला आहे भारत. दक्षिण ध्रुवावर संपूर्ण जगातील पहिला देश आहे जो भारत दक्षिण ध्रुवावरती पोहोचलेला आहे. त्याला आपण चंद्रयान मिशन म्हणतो आपण. चौथा प्रश्न, नुकतेच मियामी ओपन टेनिस स्पर्धा 2026चा पुरुष एकेरीचा विजेता हा कोण ठरला आहे? हा तो व्यक्ती आहे ज्यांनी स्पर्धा जिंकली. मियामी ओपन टेनिस स्पर्धेने जिंकले, तर त्यांचं नाव आहे जानिक सिन्नर, पर्याय क्रमांक 4. जानिक सिन्नर हा खेळाडू कोणत्या देशाचा आहे विचारतील? इटली या देशाचे, लक्षात ठेवा. जानिक सिन्नर, त्यांना यानिक सिन्नर असंही आपण कधी कधी म्हणतो, जॉनिक सिन्नर. ओके. आणि कार्लोस अल्कराज यांनी नुकतंच 2026ची कोणती स्पर्धा जिंकली असेल तर ते ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष एकेरी. ऑस्ट्रेलियनची ओपन स्पर्धा आहे 2026ची, पुरुष एकेरीचे विजेता कोण असेल? कार्लोस अल्कराज, लक्षात ठेवा. आणि महिलांमध्ये कोणी जिंकली ही स्पर्धा? महिला एकेरीची विजेता एलिना रेबाकिना, एलिना रायबाकिना किंवा रिबाकिना म्हणतो आपण, एलिना रेबाकिना, लक्षात ठेवा. ऑस्ट्रेलियन ओपन महिला आणि पुरुषांमध्ये एकेरी. त्यानंतर पुढचा 5वा प्रश्न, नुकतेच महाराष्ट्र राज्य सरकारने ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी माझं गाव आरोग्य संपन्न गाव हे महत्त्वाकांक्षी अभियान कोणत्या तारखेपासून राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे किंवा सुरू झालेला आहे? हे माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान आहे. महाराष्ट्राचे जे काही आरोग्यमंत्री आहेत त्यांनी याची घोषणा केली. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री कोण आहेत? प्रकाश आंबेडकर, प्रकाश आंबेडकर, लक्षात ठेवा. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री आहेत. आणि 1 एप्रिल 2026 पासून ही योजना लागू झाली आहे महाराष्ट्रामध्ये. माझं गाव आरोग्य संपन्न गाव, ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा सुधारण्यासाठीचं ही योजना IMP आहे. मग काय करण्यात येईल? उत्कृष्ट जिल्हा परिषदासाठी 5 कोटी रुपये, 3 कोटी रुपये आणि 2 कोटी रुपयांची पारितोषिक देखील जाहीर करण्यात आलेले आहेत. ओके, प्रकाश आंबेडकर, लक्षात ठेवा. 1 एप्रिल 2026 पासून ही जी योजना आहे ती योजना सुरू झालेली आहे. पुढचा 6वा प्रश्न, मंत्रालये, विभाग, संघटना आणि राज्यांमधील प्रशासकीय क्षमता मजबूत करण्यासाठी डॅश डॅश हा एक विषय केंद्रित क्षेत्र आधारित उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. हा उपक्रम आहे साधना सप्ताह, पर्याय क्रमांक 1. साधना सप्ताह. आणि साधनाचं स्पेलिंग पण आहे, ओके, स्ट्रेंथनिंग ॲडॅप्टिव्ह डेव्हलपमेंट अँड ह्युमन ॲप्टिट्यूड फॉर नॅशनल ॲडव्हान्समेंट. लक्षात आलं तर ठीक, नाही लक्षात राहिलं तरी पण ठीक आहे. लक्षात ठेवा, हे मिशन कर्मयोगी आहे. हे सरकारी जेवढे कर्मचारी असतील ना, हे दिलं बघा, ओके, मंत्रालय असतील, सरकारी विभाग असतील, संघटना असतील किंवा प्रशासकीय क्षमता यांचं मजबूत करण्यासाठीचा हे एक उपक्रम IMP आहे. 2 एप्रिल ते 8 एप्रिल हा जो सप्ताह आहे, आठवडा म्हणतो आपण त्याला, 2 एप्रिल ते 8 एप्रिल दरम्यान हा सप्ताह, साधना सप्ताह काय करण्यात राबवण्यात आलेलं आहे. 7वा प्रश्न, नुकतेच एप्रिल 2026 मध्ये डिजिटल पायाभूत सुविधा वाढवण्याच्या महत्त्वपूर्ण उद्देशाने कोणत्या राज्य सरकारने स्टार लिंक इंडिया सोबत सामंजस्यावर एक करार, ज्याला आपण मेमोरंडम ऑफ, ओके, मेमोरंडम ऑफ, ओके, UA म्हणतो, ओके, MOU म्हणतो आपण, ओके, मेमोरंडम ऑफ, ओके, असू द्या, काय हरकत नाही, याला MOU म्हणतो आपण. ह्याच्यावरती स्वाक्षरी केलेली आहे, सामंजस्य करार केलेला आहे स्टार लिंक इंडिया सोबत.
MOU आत्ता आठवलं. मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग म्हणतो आपण. मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग. मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग सामंजस्य करार, ज्याला सामंजस्य करार असं म्हटलं जातं. चला, स्टारलिंक इंडियासोबत हा करार केला आहे कोणत्या राज्यानं? तर तो राज्य आहे मेघालय, पर्याय क्रमांक 3. आणि स्टारलिंक इंडियासोबत पहिलं राज्य कोणतं असेल? पहिलं राज्य कोणतं असेल ज्या राज्यानं नोव्हेंबर 2025 मध्ये हा करार केला होता, सामंजस्य करार? तो आपला महाराष्ट्र होता. ओके, लक्षात ठेवा, हा क्वेश्चन विचारला आहे. महाराष्ट्र हा पहिला राज्य आहे स्टारलिंक इंडियासोबत सामंजस्य करार केलेला आहे. आणि आता नुकतंच मेघालय राज्याने हे करार केलेला आहे. मेघालय आपण बघूयात नेक्स्ट पेजवरती. आणि स्टारलिंक कंपनी कोणाची आहे? ॲलन मस्क यांची आहे. संपूर्ण जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण असतील? ॲलन मस्क. ॲलन मस्क यांची ही कंपनी आहे स्टारलिंक कंपनी, लक्षात ठेवा. आणि उपग्रह आधारित इंटरनेट सेवांसाठी स्टारलिंक सोबत भागीदारी करणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिलं राज्य ठरलेलं होतं. हे 2025ची न्यूज आहे. आणि जर मेघालय बघायला गेलं तर मेघालय या ठिकाणी आहे. संपूर्ण संपूर्ण देशातील नाही, संपूर्ण जगातील म्हणतो मी, संपूर्ण जगातील सर्वाधिक पाऊस कोणत्या ठिकाणी पडत असेल तर ते मौसिनराम या ठिकाणी पडतं, जो या ठिकाणी येतो. या ठिकाणी 3 टेकड्या आहेत, गारो, खासी, जयंतिया, असे 3 टेकड्या त्या ठिकाणी लक्षात ठेवा. गारो, खासी, जयंतिया IMP आहे. मेघालयची राजधानी काय असेल? शिलाँग ही मेघालयची राजधानी आहे. मेघालयचे मुख्यमंत्री आहेत कॉनरॅड संगमा. कॉनरॅड संगमा हे कोणत्या पक्षाचे असतील? हा राष्ट्रीय पक्ष आहे नॅशनल पीपल्स पार्टी, NPP म्हणतो आपण. त्याचं पक्षाचं चिन्ह आहे पुस्तक. आणि ह्या मेघालयचे राज्याचे राज्यपाल कोण असतील? CH विजयशंकर. CH विजयशंकर हे राज्यपाल आहेत मेघालयचे, लक्षात ठेवा. जगातील पहिले पाऊस संग्रहालय देखील मेघालय राज्यामध्ये बनणार आहे. मेघालयची सीमा या ठिकाणी बांगलादेश या देशाला देखील लागलेली आहे. ओके, चला. आणि मेघालयची स्थापना वर्ष काय आहे? तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. मेघालयची स्थापना ही कोणत्या वर्षी झालेली होती? नेक्स्ट, पुढचा 8वा प्रश्न. नुकत्याच आंतरराष्ट्रीय विकास व शांततेसाठी क्रीडा दिन हा कधी साजरा केला जात असतो? कधी साजरा करण्यात आला? नुकताच साजरा करण्यात आला. आंतरराष्ट्रीय विकास व शांततेसाठी क्रीडा दिवस हा असतो दरवर्षी 6 एप्रिलला, पर्याय क्रमांक 1. 6 एप्रिल लक्षात ठेवा. मग आपण जेवढेही एप्रिल महिन्यातील दिवस आहेत त्यांच्यावरती एक नजर टाकूयात. 1 एप्रिलला असतो उत्कल दिवस. 2 एप्रिलला आहे जागतिक स्वमग्नता जागरूकता दिवस किंवा आंतरराष्ट्रीय बाल साहित्य दिन. 4 एप्रिलला असतो जागतिक खाण जागृती दिन. 5 एप्रिलला असतो राष्ट्रीय सागरी दिवस किंवा राष्ट्रीय समता दिन. 6 एप्रिलला आहे आंतरराष्ट्रीय विकास आणि शांततेसाठी क्रीडा दिवस. 7 एप्रिलला असतो जागतिक आरोग्य दिन. 9 एप्रिलला असतो CRPFचा शौर्य दिवस. 10 एप्रिलला आहे जागतिक होमिओपॅथी दिन. 11 एप्रिलला शिक्षक हक्क दिवस आहे. राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस आहे आणि महिला सुरक्षा दिन आहे. 14 एप्रिलला असतो अग्निशमन सेवा दिवस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती. 15 एप्रिलला असतो महिला बचत दिन. 18 एप्रिलला असतो जागतिक वारसा दिन. 21 एप्रिलला असतो नागरी सेवा दिन. 22 एप्रिल आहे जागतिक वसुंधरा दिन. 23 एप्रिलला असतो जागतिक पुस्तक व कॉपीराइट दिवस किंवा जागतिक भाषा दिवस. 24 एप्रिलला असतो राष्ट्रीय पंचायत राज दिन. 25 एप्रिलला असतो जागतिक मलेरिया दिवस. 26 एप्रिलला असतो जागतिक बौद्धिक संपदा किंवा आंतरराष्ट्रीय चर्नोबिल आपत्ती स्मरण दिवस. 29 एप्रिलला असतो आंतरराष्ट्रीय नृत्य दिन. आंतरराष्ट्रीय रासायनिक युद्धात बळी पडलेल्यांचे स्मरण दिवस. चला, पुढचा 9वा प्रश्न. नुकत्याच पेनल्टी शूटआउटमध्ये भारतीय पुरुष संघाला हरवून कोणत्या देशाने सॅफचं अंडर-20चं चॅम्पियनशिप 2026चं विजेतेपद पटकावलं आहे? हे चॅम्पियनशिप हे कशाचं आहे? फुटबॉलचं आहे, लक्षात ठेवा. ओके, हे फुटबॉलची स्पर्धा आहे, ज्याला आपण साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन म्हणतो. पण सॅफचं हे अंडर-20ची स्पर्धा होती. आणि जे काही याचं आयोजन करण्यात आलं होतं कोणत्या ठिकाणी? तर ते मालदीवची राजधानी माले या ठिकाणी. ओके, मालदीव याची राजधानी माले या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलं होतं सॅफ अंडर-20 चॅम्पियनशिपचं. ह्याच्यामध्ये ओके, बांगलादेश हा विजेता झाला. उपविजेता कोण असेल तर तो भारत आहे. म्हणजे भारताला हरवून बांगलादेशनं जिंकलेलं आहे सॅफ अंडर-20चं ओके पुरुषांचं चॅम्पियनशिप. बांगलादेश, लक्षात ठेवा. बांगलादेशचे नवीन पंतप्रधान म्हणलेत ज्यांचं नाव आहे तारिक रहमान. तारिक रहमान, राजधानी आहे ढाका. आणि जे काही नुकतेच रिसेंटली पार पडले क्रीडा स्पर्धे त्यांच्यावरती एक नजर टाकूयात आपण. वर्ल्ड बॉक्सिंग फ्युचर्स कप 2026 मध्ये भारताचे एकूण पदके किती असतील तर 5. फेब्रुवारी महिन्यासाठी ICC महिला प्लेअर ऑफ द मंथ आहेत अरुंधती रेड्डी. इंडियन ओपन 2026 स्क्वॅश महिला एकेरीची विजेते आहे अनाहत सिंग. राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धा 2027चे आयोजन करण्यात आले माल्टा या देशामध्ये.
नॅशनल पॅरा ॲथलेटिक चॅम्पियनशिप 2026चे आयोजन करण्यात आले ओडिसामध्ये. जागतिक इंडोर ॲथलेटिक चॅम्पियनशिप 2028चे आयोजन आहे भुवनेश्वरमध्ये. आणि क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महागड्या क्रीडा फ्रँचायझी अधिग्रहण झालेलं आहे RCBचं आदित्य बिर्ला ग्रुपनं घेतलेलं आहे. चला पुढचा अंतिम 10वा प्रश्न. नुकतेच भारतात मंजूर झालेली पहिली डेंग्यू लस ही कोणती लस बनलेली आहे? ओके, भारतातली ही पहिली लस बनली, त्याला नुकताच मंजुरी देण्यात आलेली आहे. आणि ही लस कोणती असेल त्या लसीचं तुम्हाला साधारणतः नाव विचारलेलं आहे. ओके, नाव विचारलं आहे. लस कोणती असेल ही या लसीचं नाव आहे ओके क्यू डेंगा, पर्याय क्रमांक 1 क्यू डेंगा. क्यू डेंगा म्हणतो आपण त्याला. ओके, क्यू डेंगा. आणि ही बनवणारी कंपनी आहे, कोणती कंपनी असेल ही? ओके, भारतामध्ये 2 कंपन्या ही लस बनवणार आहेत. एक आहे पॅनासिया बायोटेक नावाची कंपनी आहे, पॅनासिया बायोटेक. आणि दुसरं सरकारी आहे, त्याला आपण इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणतो, ICMR. या दोन्ही संस्था हे लस बनवणार आहेत. याचं दुसरं नाव पण लक्षात ठेवा. या क्यू डेंगाचं नाव आहे ओके, याचं नाव आहे TAK-003. TAK-003 किंवा क्यू डेंगा म्हणतो आपण. अच्छा, डेंग्यू जो आजार आहे, हा डेंग्यू आजार कशामुळे होतो? कोणता डास चावलं की डेंग्यू आजार होत असतो? तर तो एडिस इजिप्ती डास चावलं की आपला डेंग्यू हा आजार होऊ शकतो, लक्षात ठेवा. आणि संपूर्ण जगातील पहिली लस कोणती असेल? डेंग्वॅक्सिया. लक्षात ठेवा, संपूर्ण जगातील डेंग्यूवरील पहिली लस कोणती असेल? तर ते डेंग्वॅक्सिया. खूप दिवसापूर्वीचे डेंग्वॅक्सिया, मला वाटतं हे मलेशियानं तयार केलं असेल कदाचित. पण चला, डेंग्वॅक्सिया तर लक्षात ठेवा. आणि आता भारताचे आहे डेंग्यू लस पहिली क्यू डेंगा. बघू आता ट्रायल वगैरे होतील नंतर, पण ज्यावेळेस होईल फायनल त्यावेळेस तुम्हाला कळूनच जाईल. ह्याचे 2 डोस दिले जातील. चला, हे होते अत्यंत महत्त्वाचे तुमचे प्रश्न आणि त्याचं विश्लेषण खूप छान पद्धतीचं आपण बघितलेलं आहे. आणि मागच्या प्रश्नावरती एक नजर टाकूयात. रोज आपण काय करत असतो, 10 प्रश्न बघून ओके, कालचे जे 10 प्रश्न बघितले असतात ना, तेच प्रश्न आपण परत एकदा बघत असतो, कारण रिव्हिजन खूप महत्त्वाचं असतं. जोपर्यंत तुम्ही तुमचं रिव्हिजन खूप चांगलं होत नाही, तोपर्यंत तुम्हाला मार्क पडत नाहीत, लक्षात ठेवा. चला, बघत आपण कालच्या प्रश्नावरती एक नजर. नुकतेच खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस केव्हा साजरा करण्यात आला? तर तो 4 एप्रिलला. नुकतेच अर्थ अवर 2026 कोणत्या दिवशी आयोजित करण्यात आला होता? 28 मार्चला. नुकतेच यशोदा आणि कृष्णा हे भारतातील आतापर्यंत सर्वात महागडे चित्र ठरले असून ते कोणी काढले आहे? राजा रविवर्मा. नुकतेच यामाहा म्युझिक इंडियाने कोणाला ब्रँड अँबॅसेडर म्हणून घोषित केले आहे? तर प्रसिद्ध संगीतकार AR रहमान. नुकतेच अमेरिकेतील मेजर लीग क्रिकेटमध्ये भारतीय संघाकडून खेळणारा पहिला खेळाडू कोण ठरला आहे? अश्विन. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे? मिन ऑंग हाईंग. भारताचा पहिला कोळसा वायुकरण आधारित अमोनियम नायट्रेट कोणत्या राज्यात उभारला जाणार आहे? ओडिसामध्ये, लखनपूर या ठिकाणी. नुकतेच छत्तीसगडमध्ये पार पडलेल्या पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026मध्ये पदक तालिकेत प्रथम क्रमांकावर कोणतं राज्य आहे? हा राज्य आहे कर्नाटक. नुकतेच कोणत्या ठिकाणी भारताने आपली तिसरी अणुशक्तीवर चालणारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी, ज्याचं नाव आहे INS हरिदमन, ह्या सेवेमध्ये दाखल करून घेतला आहे? तर तो ठिकाण आहे विशाखापट्टणम. आणि नुकतेच स्काय ट्रॅक्सने कोणत्या विमानतळाला एअरपोर्ट ऑफ द इयर 2026 म्हणून घोषित केले आहे? तर विमानतळ आहे चांगी इंटरनॅशनल एअरपोर्ट, सिंगापूरचं विमानतळ. तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये जातात द्यायचं आहे. एप्रिल 2026मध्ये खालीलपैकी कोणत्या देशात जागतिक बँक व IMF यांचं बैठक होणार आहे? एप्रिल 2026मध्ये. ऑप्शन तुमच्या समोर उत्तर द्यायचं आहे. आणि हे आपले अनुभवश्रीचं जे काही ॲप्लिकेशन आहे, ॲप आहे, हे नक्कीच ॲप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा. त्या ठिकाणी तुम्हाला किंवा ह्या QR कोडवरती पण तुम्ही स्कॅन करून जो काही आपलं ॲप्लिकेशन आहे तो इन्स्टॉल करू शकता. आणि त्या ठिकाणी आपलं स्पेशल जे कोर्सेस आहेत ते कोर्सेस पण घ्या. PDF वगैरे मी त्या ठिकाणी तुम्हाला मार्च, जानेवारी ते एप्रिलपर्यंत पुरवठा करेन याच ॲपवरती. नक्कीच तुम्हाला फायदेशीर होऊन जाईल. जो आपलं टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम चॅनल पण नक्की तुम्ही जॉईन करायचं आहे. या ठिकाणी स्कॅन करून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. PDF तुम्हाला डेली PDF मी त्या ठिकाणी पाठवत असतो. आपलं Instagram ID आहे, या IDला देखील नक्कीच फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला नवीन कंटेंट, नवीन अपडेट माहिती वगैरे त्या ठिकाणी मी पाठवत असतो, चालू घडामोडीवर पाठवत असतो. या ठिकाणी स्कॅन करून तुम्ही Instagramला फॉलो करू शकता. चला, थांबवतो आपण. नवीन फाउंडेशन बॅच सुरू झाले. बॅचविषयी अधिक माहिती पाहिजे तर ह्या दिलेल्या 2 नंबरवरती तुम्ही मेसेज करू शकता. सोलापूरमध्ये बॅच सुरू आहे 2 एप्रिलपासून. अगदी शून्यापासून बॅच तुम्हाला स्टार्ट होणार आहे. या बॅचचा फायदा तुम्ही नक्कीच घ्या. मराठी व्याकरण, GK, गणित, बुद्धिमत्ता तर होईलच होईल,
प्लस ग्राउंड आणि लेखीची उत्तम तयारी करून घेतली जाईल. चला तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत पाहत राहा अनुभव स्टडी. जाता जाता एकदा चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.